शेवटची लढत मैदानामध्ये फ्रान्सी 11 न्यू यंगस्टर वहाल त्यांच्या विरोधात वडवली ब अंसिका 11 वडवली ब गेम ऑन पहिलाच बॉल स्विच हिटचा हा फटका देखना फटका आणि चेंडू फरार सीमा पार चौकार वहाल टीमसाठी सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे सलगचे 3 षटकार साठी पारितोषिक आहे बॉलिंग ट्रॅकवरती कमलेश पाटील यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न मिळाली सिंगल धाव प्रयास कोहलीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी त्याची राहिली आहे मात्र आज आपण पाहिलं स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत घेणारे स्पर्धेमागचे हिरो आहेत स्पर्धेचे सर्व आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत रमेश शेठ लडकू मडवी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप सारी मेहनत गेली 6 रात्री त्यांनी मेहनत घेतली आणि या स्पर्धेला पूर्णपणे यशाच्या शिखरावरती नेण्याचं काम त्यांनी केलं दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल धाव आणि आज नावलौकिकाला येणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर संतोष मडवी असतील अविनाश मडवी जयंत मडवी लालचंद मडवी प्रवीण मडवी यावेळेचा बॉल आपण पाहता मोठा फटका घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी विकेटचं होईल पतन धक्का क्रमांक 1 मैदानामध्ये लागतोय मेहनत घेतली आमचे प्रवीण मडवी असतील रुपेश मडवी दिनेश मडवी प्रदीप मडवी दीपक मडवी सचिन गायकर साजिद मडवी जयदास मडवी पांडुरंग मडवी सुयोग मडवी समीर मडवी गणेश मडवी उमेश मडवी हरेश मडवी शरद मडवी हेमंत मडवी रोहित मडवी मनीष मडवी किरण मडवी प्रेम मडवी स्वप्नील मडवी शीतल मडवी बंटी मडवी जयेश मडवी तेजस मडवी प्रमोद मडवी हर्षित मडवी भावेश मडवी रितेश मडवी विशाल मडवी नितीन मडवी आदी मडवी राधे मडवी अंगत मडवी निहाल मडवी धनंजय मडवी आणि नितेश मडवी असे खूप सारे मोठी आपण न पाहता लिस्ट आपण पाहिली जे स्पर्धेचे सर्व रमेश शेठ मडवी यांचा हा संघ श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांनी खूप सारी मेहनत घेतली आणि स्पर्धा पूर्णपणे यशाच्या शिखरावरती अंतिम लढत मैदानामध्ये कमलेश पाटीलचा बॉल अलंद कार्पेट पुन्हा एकदा या बॉलवरती मिळाली सिंगल धाव पद्माकर घरत यांच्याकडनं पारितोषिक घेतोय फ्रान्सी 11 न्यू यंगस्टार वहाल संघाला तब्बल सलगचे 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक 1000 रुपये प्रतीक पाटील स्टाकनेनला आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती कमलेश सज्ज झालेत यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केला गॅपमध्ये वेगानं चेंडू फरार होतोय एका टप्प्यानंतर 4 धावेंसाठी चौकार दोन्ही संघ ताकदवर आहेत दोन्ही संघ तुल्यवान मतदार आहेत आणि आज आमदार चषकाच्या मेगा फायनल मध्ये दोन संघ एकमेकांसमोर दोन हात करताना चॅम्पियन कोण ठरेल हा प्रश्नचिन्ह आज क्रीडा रसिकांना आहे आणि आज आपण पाहता बहुचर्चित हे दोन संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील कारण की आमदार चषकाचा कोण चॅम्पियन ठरला हा प्रश्नचिन्ह होता गॅपमध्ये वेगानं ट्रॅव्हल झाला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाज ऋतिकचं केलं स्वागत चौकारानं
15 धावा चौकाराच्या मदतीनं बिपिन पावशीच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहिला. 15 या धावसंख्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा वाल संघ. यावेळेचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, डॉट बॉलची सांगता. पहिल्या बॉलवरती आला चौकार आणि त्यानंतर एक परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. एक्स्ट्रा 52 चेंडूवरती आला आणि याचंच कारण डॉट बॉलची सांगता होते. चांगली बॉलिंग करताना दिसतोय ऋतिक. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र आपण पाहता चांगली बॅटिंग करताना दिसतोय बिपिन पावसे. यावेळेचा बॉल आला तर कार्पेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक वेगाने आले तोपर्यंत सिंगल धाव झाली कन्वर्ट. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. नितलसच्या मैदानावरती सिद्धी करवले संघ भरपूर चांगला खेळ करतोय. अवघ्या एकाच धावेची गरज आहे दुसरा सामना जिंकण्यासाठी. त्यांना अतिशय चांगला क्रिकेट सचिन गायकरनं तिथे खेळलाय. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्ग असते. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल भरपूर चांगला डिलिव्हर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल येताना दिसतोय मैदानामध्ये. ऋतिक पाटीलचं करेल कौतुक ज्याप्रमाणे त्यानं कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अतिशय चांगला कमबॅक या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये करताना दिसलाय ऋतिक पाटील. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय फ्रान्सी 11 न्यू यंगस्टर वाहल. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. रुपेश चेंडूची अडवणी करेल तोपर्यंत एकच धाव मिळाली. एका धावेच्या मदतीनं 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करणारा फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहाल संघ. फाईट भरपूर चांगली रंगेल कारण तितकाच ताकदवर संघ आहे. गोलंदाजी भरपूर तगडी आहे फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाची. मात्र समोर तितकाच ताकदवर संघ आहे. हंसिका 11 वडवली ब. चांगली फाईट रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा थरार. बॅटची एज लागले, चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं झालं. डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक दुसरं झालं समाप्त आणि 2 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहल संघाची. आयोजन भारी केलाय मैदानावर श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ एक नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आहे ओ एक नंबर. आयोजक रमेश मडवीचं नाव लय गाजतंय रायगड जिल्ह्याभर. 2 षटकानंतर 17 धावा धावफलकावरती. आता मात्र आपण पाहता शेवटचं षटक बाकी आहे. पाहायचं तर मात्र किती टोटल रचतील मैदानामध्ये. फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहाल संघ. पाहायचं ते मात्र अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. शुभम पाटील. अंतिम षटक शुभम पाटीलच्या खांद्यावरती जिम्मेदार दिली आहे. पाहायचं तर मात्र शुभम कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. पहिला बॉल. यावेळेचा बॉल चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावसंख्या लागली आहे ती मात्र 18. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शुभम. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल चांगला फटका. चेंडूला फेकून दिलंय सीमा रेखा बाहेर. येतोय तडाखा. षटकार. नक्कीच आपण पाहता षटकाराला. षटकारांना धावसंख्येला वेग. संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. फायटिंग टोटल मैदानामध्ये बनवताना दिसतोय फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहाल. चांगल्या स्थितीमध्ये आल्या गोलंदाजावरती हल्ल्यात चढवलाय. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिला. हाच प्रतीक पाटील पनवेल प्रीमियर लीग मध्ये काही दमदार क्रिकेट प्रतीकच्या बॅटमधून राहिला होता. तोच प्रतीक मैदानाच्या आतमध्ये.
यावेळचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित चेंडू बॅट वरती आला नाहीये आणि याचंच कारण या बॉल वरती कोणती धाव नाहीये, डॉट बॉलची सांगता. धाव संख्या स्थिर पाहायला मिळते 24 धावा धावफलकावरती. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करतोय फ्रान्स 11 न्यू यंगस्टार वहाल. मेगा फायनलचा थरार आपण अनुभवता. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहिली आणि आज यशाच्या शिखरावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय मात्र लाईन मिस झालाय. या षटकामध्ये दुसरा वाईट बॉल पाहायला मिळालाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. चांगला टोटल रचायचे मैदानामध्ये. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करतोय वहाल संघ. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम सज्ज होतोय. फुल टॉस आहे. यावेळी चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. मिळतील 4 चौकार. डिसिजन पेंडिंग आहे भीमरसाठी आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे आणि नो चेक केला जाईल. बॅटिंग रिव्ह्यू आहे आणि आपण पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलं. सचिन कडू सर जोडले गेलेले आहेत. आपण स्क्रीनवरती डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात आपल्या समोर निर्णय येईल. एक्झॅक्टली काय घडलं, हाईट फॅक्टर किती होतं या बॉलवरती चेक केलं जात आहे. 5 येते मात्र काय घडेल या मॅच मध्ये उत्कंठा सगळ्याला पोहोचली आहे. निर्णय काय येईल कारण की समोर तगडा संघ आहे. एक चेंडू जरी एक्स्ट्रा झाला तर यदा कदाचित धावसंख्या वाढेल मात्र पंचाचा इशारा येते नो बॉल. नो बॉल. बीमर चेंडू इथे फेकला गेला शुभम पाटील कडनं आणि या बॉलवरती 1+4 5 धावा मिळतील आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 5 ने वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. भीमर बॉल बी इथे फेकला गेलेला आहे शुभम पाटील आणि आपण पाहता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना फ्रान्स 11 न्यू यंगस्टार वहाल संघ. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 4 चेंडू फेकायचे आहेत. पुढचा बॉल असेल फ्री हिट. स्टॅकेनला प्रतीक पाटील. फ्री हिटच्या बॉलवरती येतोय हा धमाका तडाका षटकार. यावेळी आला षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या आकड्यावरती. चांगला टोटल रचलाय. वडवली ब संघाच्या विरोधात खेळ करताना दिसतोय मैदानामध्ये फ्रान्स 11 न्यू यंगस्टार वहाल आणि प्रतीक पाटीलचं करेल कौतुक. 9 मध्ये त्यांना केल्यात 22. पुन्हा एकदा शुभम पाटील. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल आला कार्पेट ड्राईव्हचा फटका. गॅप मध्ये चेंडू वेगन ट्रॅव्हल झालाय. इथे झालाय क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू फरार. सीमा पार चौकार. यावेळी आपण पाहता शुभम पाटील वरती चढवलेल्या हल्ले मैदानामध्ये चौकाराच्या मधील 40 धावा. शुभमने 4 चेंडू फेकले. 23 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा पार गेला. प्रतीक पाटील चांगला खेळ करताना दिसतोय मैदानामध्ये. फुलटॉस आहे यावेळच्या बॉलवरती. लांब लचक या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार. डिसिजन पेंडिंग. पुन्हा एकदा पाहायचं त्यामध्ये फुल टॉस फेकला. त्याच्यावरती सर्वात लांब षटकार या स्पर्धेमध्ये आला आणि फेअर डिलिव्हरी आहे.
फेअर डिलिव्हरी अंतिम षटकातील आता मात्र चेंडू बाकी असतील. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 46. प्रतीक पाटीलचं करेल कौतुक. 11 मध्ये 32 त्यानं केल्यात महत्वपूर्ण मॅच मध्ये. 3 षटकांची लढत आणि धावफलकावरती धावसंख्या 46. या षटकामध्ये 29 धावा कुठल्यात 5 बॉलवरती. जोरदार टाळ्या प्रतीक पाटील साठी. अप्रतिम पारी. यावेळचा बॉल यावेळी चांगला डिलिव्हर केला. अंतिम क्षणाला चांगला चेंडू फेकला आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहालनं बनवल्या तब्बल 46 धावा आणि 47 धाव संख्येचं टार्गेट सेकंड सेशन मध्ये चेंज करावं लागेल. अंशिका 11 वडवली व संघाला. कोण ठरेल चॅम्पियन हा प्रश्न चिन्ह अजूनही कायम आहे, कारण आता मात्र काटेकीर लढत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करेल सर्व स्पर्धेच्या आयोजकांचं. आज मला संधी दिली या स्पर्धेची मध्ये समालोचन करण्याची. सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करेल आणि आपण वळणार आहोत मेगा फायनल मध्ये. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल याचं चित्रीकरण ऐकण्यासाठी. कोण ठरेल चॅम्पियन. अनेक सारे प्रश्नचिन्ह आहेत, त्यांची उत्तरं खेळाच्या पूर्व अर्धामध्ये आपल्याला मिळतीलच. मध्ये 47 धावा कुठायच्यात. मैदानामध्ये मेगा फायनलचा थरार आपण अनुभव होता. कोण ठरेल चॅम्पियन. मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचे टीम वडवली ब संघाला. अंशिका 11 वडवली ब संघ खेळ करताना पाहायला मिळेल. आज आमदार चषकाचा चॅम्पियन कोण ठरेल येणारी 3 षटकं आपल्याला सांगून जातील. 18 मध्ये करायचे 47 धावा. गोलंदाजी भरपूर तगडी आहे टीम फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाची. ते पाहतात चित्रीकरण काय असेल. कोण ठरेल चॅम्पियन हा प्रश्न मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत धीरज पाटील. पॉवर सर्कलचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच. 18 मध्ये 47 सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. विशाल पाटील त्याच्या संगतीनं ऋतिक पाटील. अंशिका 11 वडवली ब संघाची. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनलचा थरार अनुभव होता. गुलाबी थंडीमध्ये चाललेला गरम गरम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गेम प्ले होते मैदानामध्ये. धीरज पाटील सज्ज. विशासाठी पहिलाच बॉल एज लागले. विकेटचं पतन. पहिला मोठा धक्का मैदानामध्ये वडवली बी संघाला. विशाल पाटील फ्रॉम कार्ड मैदानातून बाहेर.
थँक्यू ओम साई डीजे सागर पडवल यांचा डीजे आपण पाहता सुंदर 6 रात्री त्यांची साथ या स्पर्धेला त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेल. मात्र या मॅचच्या दिसणं पहिल्याच बॉलवरती रंगत निर्माण झाली या सामन्यामध्ये, कारण की विशाल पाटील सारखा फलंदाज माघारी परतलाय. धक्का सर्वात मोठा लागला वडवली बस संघाला, कारण की धीरज पाटीलनं केलेली किमिया मैदानामध्ये आपण पाहिली. पहिला बॉल काय चांगला फेकला त्यानं. स्ट्रॅकेनला नवीन आलेला बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळेल कमलेश पाटील. डावखुरे हाताचा फलंदाज संघ अडचणीमध्ये असताना काय कामगिरी करेल याच्याकडे उत्कंठा लागली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज पाटील पुन्हा एकदा सज्ज झालेत. कमलेश पाटील स्ट्रॅकेनला स्लोअर पतीचा बॉल एज लागली होती, चेंडू मागे निघून गेला होता. पुन्हा एकदा झेलची नामी संधी प्राप्त झाली होती आणि या बॉलवरती मिळाली एकच धाव. एका धावीनं अकाउंट ओपन झालंय वडवली बस संघाचं. एक या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय वडवली बस संघ. कमलेश पाटीलला सुद्धा या बॉलवरती शांत ठेवला होता, मात्र तेवढीच चांगलं प्रयत्न राहिलं होतं क्षेत्ररक्षकाचं. झेल टिपण्याची नामी संधी त्याला प्राप्त झाली होती आणि इथून स्टॅकनेला ऋतिक पाटील सगळ्यात फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे ऋतिक पाटील. वडवली ब्रस संघाचा हा खेळाडू सातत्यानं दर्जेदार क्रिकेट खुल्या गटामध्ये जाऊन दमदार खेळ करणारा ऋतिक पाटील मैदानामध्ये. धीरज पाटील यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. गॅप मध्ये स्क्रीन समोर चेंडू फरार होतोय. सीमा पलीकडे ऋतिक पाटीलच्या बॅट मधनं येतोय हा संघर्षाचा चौकार. चौकारानं आगाज केलं ऋतिक पाटीलनं. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. गोलंदाज धीरज पाटील. फुलटॉस आहे यावेळच्या बॉलवरती. धमाका तडाका षटकार. आपण पाहिलं या बॉलवरती आला धमाका. मागचे 2 चेंडूंवरती तडाखेबंद खेळ राहिला ऋतिक पाटीलचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते 11 या आकड्यावरती. धीरज पाटीलचं षटक आता मात्र मागडे होताना पाहायला मिळतंय पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल एज लागली. चेंडू बऱ्याच खाली हवेमध्ये आहे. झेल टिपली आहे. सर्वात मोठा विकेट मैदानातून बाहेर होतोय. ऋतिक पाटीलच्या बारीचा अंत. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये लागला. ऋतिक पाटील 2 संघाचे प्रमुखात मैदानातून बाहेर झालेत. संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. टीम वडवली शेवटचा बॉल धीरज पाटीलचा. यावेळचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. डॉट बॉलची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना वडवली संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरले येणारे बॉल असतील 12 आणि करायचे 36.
दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 12 बॉल आणि 36 ची गरज आहे. कोण ठरेल चॅम्पियन हा प्रश्नचिन्ह आहे. 12 मध्ये करायचे 36. अशा परिस्थितीला स्टाकेनेनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. डावखुरी हाताचा खेळाडू कमलेश पाटील. या खेळाडूमध्ये भरपूर मोठी क्षमता आहे. तगडा खेळाडू आहे. सातत्यानं चांगले विस्फोटक फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये राहिले. मात्र महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्याला दमखम दाखवावं लागेल. 18चा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळेल प्रति षटकामागे. 12 बॉल 36 ची गरज आहे. 12 बॉल 36. बॉलिंग ट्रॅक वरती घनश्याम पाटील. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका अदा केलाय. समालोचन कक्षाला अभिवादन देणारा हा बिग शॉट षटकार. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाचं स्वागत केलं. कमलेश पाटीलच्या बॅट मधनं आला हा तडाखा. पुन्हा एकदा स्लोअर पदीचा बॉल. ह्या चेंडूची आपण पाहताना तर चालाकीरीतीनं गोलंदाजी केली जाते घनश्याम पाटील कडनं. मागचा बॉल वेगवान फेकला, तेज तरार फेकला, त्याच्यावरती तेज तरार सिक्सर आला. त्यानंतर स्लोअर पदीचा बॉल. जर आपल्यामध्ये व्हेरिएशन असेल ना तर नेहमीच फलंदाजाला शांत ठेवू शकतो. यावेळचा बॉल चेंडू हवे ते एलिव्हेशन कमी मिळालं. जज केलं जातं विकेटचं होईल पतन. ज्या फलंदाजांना आशा दाखवल्या होत्या मैदानामध्ये वडवली ब संघाला, तोही परततोय माघारी कमलेश पाटील. आत्ता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. या सामन्यामध्ये मजबूत पगड आहे टीम फ्रान्स 11 न्यू यंगस्टार वहाल संघाची. कारण की 9 मध्ये करायच्या 30 धावा. 9 बॉल 30 धावा. काय घडेल या मॅच मध्ये उत्कंठा सिगेला पोहोचली आहे. प्रेक्षक वर्ग आता मात्र पाहत राहिलेत. काय चांगला क्रिकेट खेळला जातोय वहाल संघाकडनं. अडचणीमध्ये सापडलाय वडवली ब संघ. अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतोय वहाल संघ. यावेळचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. घनश्याम पाटील स्वतःला सिद्ध करत असताना या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये समीकरण बदलता येणारे 8 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज. स्लोअर पतीचा बॉल इथे फेकला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय तोपर्यंत मिळाली या बॉल वरती सिंगल धाव. एका धावीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. समीकरण बदलता येणारे 7 बॉल 29 धावसंख्येची गरज. मोठे फटके कधी येणार हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये. 3 सलामीचे फलंदाज मैदानातून बाहेर परतले आणि त्याच क्षणाला अडचणीमध्ये वडवली ब संघ. यावेळचा बॉल बॅकफुटला येऊन चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा उत्तुंग षटकार. चला काव वेल घेता वहाल संघ 6 मध्ये 23 धाव संख्येची गरज. आता मात्र सामना थरार नाट्य माजवणारा होताना पाहायला मिळते. कारण आपण पाहता अंतिम बॉलवरती आलेला षटकार खूप काही सांगून गेला वडवली बस संघाला. आणि या परिस्थितीला सामना कोण जिंकेल
कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन? येणारे 6 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. अतिशय चांगला क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 23. निर्णायक षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज प्रतीक पाटील. प्रतीक पाटील, ज्या प्रतीक पाटीलनं हवाई हल्ले चढवले आता मात्र त्याच्याच खांद्यावरती जिम्मेदारी आहे. 6 मध्ये 23. कोण जिंकेल? कोण ठरेल चॅम्पियन? असंख्य प्रश्नचिन्ह आहेत. 6 मध्ये 23 करायचे आहेत. प्रतीक पाटीलचं हे षटक आत्ता मात्र पाहायचंय कशा पद्धतीनं फेकलं जाईल. उत्कंठात सिगेला पोहोचले. कोण ठरेल चॅम्पियन? 6 मध्ये 23 ची गरज आहे. पहिला बॉल प्रतीक पाटीलचा. यावेळी चांगला डिलिव्हर केलाय. चेंडू मागे निघून गेलाय लॉंग स्टॉपला. सीमा पार पहिल्या बॉल वरती येतोय. संघर्ष देणारा हा चौकार. पहिल्या बॉलवरती आला चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक हलते. संघाची धावसंख्या 28. येणारे 5 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 19 धावा. यावेळी या मॅच मध्ये प्रतीक पाटील. यावेळचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. डॉट बॉल इथे आलाय. रन घेण्याची संधी इथे प्राप्त झाली होती. मात्र धाव चोरली जात नाहीये. डॉट बॉलची सांगता एक डॉट बॉल दबाव निर्माण करेल, प्रेशर निर्माण करेल मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या वडवली ब संघावरती. कारण की 4 मध्ये करायचे आहेत 19 धावा. 4 बॉल 19 धावा. कोण सामना जिंकेल? कोण आता मात्र ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन? 4 बॉल 19 धावा. सामना भरपूर थरार नाट्य माजवतोय. काय चांगली लढत मैदानामध्ये आहे. काटेकीर लढत मी पहिल्यांदाच म्हटलं होतं आणि तेही करताना पाहायला मिळते. फ्रान्स 11 न्यू यंगस्टर वहाल संघ. काय चांगली भरदार कामगिरी राहिली या संघाची या स्पर्धेमध्ये. आणि आत्ता मात्र वर्चस्व कोण निर्माण करेल? 4 बॉल 19 धावा. 4 बॉल 19. प्रतीकचा हा बॉल. चेंडू हवेत आणि इथे जिंकलाय मन तो म्हणजेच प्रतीक पाटीलनं विकेटचं पतन. गडगे सर 3 बॉल 19 धावा. एखादा हाजी. नक्कीच स्पर्धेचे सर्व रमेश शेठ मडवी यांचा आवाज आपण ऐकला. त्यांनाही आता मात्र समालोचन करण्याचा नाद लागलेला आहे. 6 दिवस त्यांनी समालोचन ऐकलं. त्यांचाही करेल आभार व्यक्त. मात्र यावेळचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेल टिपलाय. अप्रतिम झेल. जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी. तर 2 बॉल 19 धावसंख्येची गरज. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. यावेळचा बॉल एज लागले. अजून एक विकेट मिळेल की काय? सेल ड्रॉप झालाय. विकेट देण्याचा प्रयत्न 1 मध्ये करायचे आता मात्र 18. आणि या स्पर्धेमध्ये बघा मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल तर न्यू यंगस्टर बाल क्रिकेट संघाच्या गोलंदाजाचं कौतुक अभिनंदन करूया. दमदार गोलंदाजी. काय
तीक्ष्ण गोलंदाजी, लेंथ लाईन आणि दिशावर नियंत्रण ठेवताना आपल्याला बघायला मिळतो. अभिनंदन गोलंदाजाचं. आणि आमदार चषकाचा चॅम्पियन ठरलाय फ्रान्सी 11 न्यू यंगस्टार वहाल. अभिनंदन अभिनंदन. तर आज फ्रान्सी 11 न्यू यंगस्टार वाल क्रिकेट संघाचे मनपूर्वक अभिनंदन. अंशिका